दिंडी निघाली देवीची यावते माऊली गावाचा गवळा देवी माझी आई नटून ताटात गवळा देवी माझी आई नटून ताटात दिंडी निघाली देवीची यावते माऊली गावाचा दिंडी निघाली देवीची यावते माऊली गावाचा गवळा देवी माझी नटून ताटात गवळा देवी माझी आई नटून ताटात भक्त नाचे आनंदात भक्त नाचे रमा एकादशीचा दिन रमा एकादशीचा दिन कसे आहेत मित्रांनो? मजेत ना? आपल्या देवाचं गड देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण जाणार आई कवळाई देवी मंदिर टेंबोली आणि आज रमा एकादशी आहे. त्यानिमित्त आज 17 तारीख आहे, 17 ऑक्टोबर. तर त्यानिमित्त आपण आज अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात ही देवगड तालुक्यातली पहिली सुरुवात ही आई कवळाई देवीच्या मंदिरात होते. पहिला सप्ताह भरतो. त्यानंतर मित्रांनो बाहेरून पूर्णपणे मंदिर पाहूया. त्याच्यानंतर आज गाभाऱ्यात जाऊ आणि सर्वप्रथम आईचं दर्शन घेऊ. त्यानंतर साडी नेसवली जातात, नंतर दागिने वगैरे चढवले जातात. त्याच्यानंतर मित्रांनो घट असतो हरिनाम सप्त्याचा, तो बसवला जातो. त्याच्यानंतर आरती होते देवीची. त्याच्यानंतर हरिनाम सप्त्याला गोल रिंगण घालून गाभाऱ्यामध्ये सर्व टेंबोली गावचे टेंबोली गावचे सर्व भक्त मंडळी सर्व नाचतात गोल. त्याच्यानंतर बाहेर मंदिराच्या बाहेर परत येतात. त्याच्यानंतर तिथे त्यांची स्पेशल टेंबोली गावचे राणेवाडीची दिंडी येते. ती 11 ब्राह्मणच्या गोल फिरून येते. नंतर गोल रिंगण घालतात. तिथे खूप उत्साहपूर्ण वातावरण असतं. आणि हा व्हिडिओ कसा आहे नक्की कॉमेंट बॉक्सने कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. चला जाऊया थेट टेंबोली गावच्या आई कवळाई देवीच्या हरिनाम सप्ताहाला. चला. तर मित्रांनो, आपण आज आलो आहोत आई कवळाई मंदिर टेंबोली आणि आज अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात होणार आहे. आणि देवगड तालुक्यातला पहिला हा सप्ताह सर्वात प्रथम चालू होणारा. आणि आता आपण थोड्या वेळात आत जाऊया आणि आजची सुरुवात कशी असेल तेही पाहूया. तर मित्रांनो, हे मुख्य प्रवेशद्वार आहे. चला आता आपण आत जाऊया. आणि सर्वप्रथम आपण इथे बघितलात तर दुकानं वगैरे लागलेली आहेत. बरीच पूर्वतयारी बाकी आहे जी आजच्या हरिनाम सप्त्याची आहे. आणि हे प्रशस्त असे आई कवळाई देवीचं मंदिर बघून घ्या. मागच्या बाजून हे दिसते, बघू शकता तुम्ही. पुढची बाजू तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आपण आता मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आलो आहोत आणि मेन मंदिर आहे त्याच्या समोरून आपण तुम्हाला दाखवतो आहे. हे प्रशस्त असं मंदिर आहे आई कवळाईचं, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, हे आहे आई कवळाई देवीचं मंदिर, बघू शकता. निसर्गाच्या कुशीत बसलेलं आणि कातळावर बसलेली आई कवळाई देवी. आणि या ठिकाणी समोर तुम्हाला तुळशी वृंदावन आणि समोर दीपमाळा आहेत, बघू शकता तुम्ही. या ठिकाणी मित्रांनो तरंग आहेत
जे खामकाटे म्हणतो आपण ते या ठिकाणी आहेत ठेवलेले, बघू शकता. तर मित्रांनो, आपण आता आई कावळीच्या मंदिरामध्ये आलो आणि आईचं दर्शन घ्या. सालाबादप्रमाणे यावर्षी कवळादेवी आकारे ब्राह्मणदेव या मंदिरामध्ये हरिनाम सप्ताह आयोजित केलेला आहे आणि आता हरिनाम सप्ताहाला सुरुवात होत आहे. तेव्हा सर्व कवळादेवीचे सर्व मानकरी, सर्व टेंबोली गावचे ग्रामस्थ, महिला यांनी मंदिरामध्ये येऊन आता घटस्थापनेला सुरुवात होत आहे. तरी सर्व लोकांनी या मंदिरामध्ये येऊन सहकार्य करायचं आहे. त्याचप्रमाणे सर्व व्यापारी व सर्व हरिनाम सप्ताहाला आलेल्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा. त्याप्रमाणे श्री कवळादेवी व आकारे ब्राह्मणदेव या मंदिरामध्ये हरिनाम सप्ताहाला सुरुवात होत आहे. त्या सर्व कवळादेवीचे सर्व मानकरी व सर्व टेंबोली काले गावचे ग्रामस्थ, महिला यांनी जे उपस्थित आहे किंवा आजूबाजूला असतील त्याने मंदिरामध्ये येऊन आता पूजेला सुरुवात होत आहे. त्या सर्व लोकांनी मंदिरामध्ये लवकरात लवकर येण्याची कृपा करावी. देवाची समज देतात, देवाची समज देतात, देवाची समज देतात, ईश्वराची समज देतात, देवाच्या प्राणाची समज देतात, देवाची समज देतात, सवाड्याची समज देतात, धर्माच्या देवाची समज देतात, देवाची समज देतात, अधिकाऱ्याची समज देतात, वाट मार्गाची समज देतात, संस्थांनी अधिकाऱ्याची समज देतात, जोड बांधतात, भावाने आकार राज्य करतात, तुम्ही आकाराची समज देतात, या तत्वांवर मर्याद बसलं, या तत्वाची समज देव शेतकरी मस्करी जापकरी भेडेकरी मोकळं करतं. सत्याच्या गाडग्याच्या मार्केटच्या गावाघराचा वसात असा वेळ समयचा मत पुरवतात मर्याद राज्य होतं. ज्या मूळ पुरुषांना कुठे मारल्या मती रचना गावभर चतुर्षमा आपल्या त्या मूळ पुरुषाच्या घ्या वेळात राजी करतात. आणि बाई असावं तुझा झाला सत्याचा वार्षिक असा ज्याप्रमाणे मर्यादित उचलून दिला त्याप्रमाणे घटस्थापना केलेली असा त्या सत्याच्या वार्षिका आज बाहेर तुझे व्यापारी वर्ग येणार, काही पाहुणे येणार, इष्टमित्र येणार, सगळे येणार. जसं तो आपल्याला सांभाळलं प्रसाद असा देवघाट सांभाळलं त्याप्रमाणे सगळ्या राज्यावर दिलेलं काम पाहून
मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचे स्वागत करत आहोत. धन्यवाद. तसेच जगन्नाथ प्रभात राणे टेंबवली यांच्याकडून 500 त्यांचे हार्दिक स्वागत करत आहोत. धन्यवाद.
आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, चॅनल नवीन असतात नक्की सबस्क्राईब करा, बाजू बेल नंबर नोटिफिकेशन ऑल करा विसरू नका. चला असेच आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये.